आयुष्याचे अर्धे प्रश्न योग्य वेळी दुर्लक्ष केल्यानंतर सुटतात, तर आयुष्याचे अर्धे प्रश्न योग्य वेळी लक्ष दिल्यानंतर सुटतात. पण योग्य वेळ कोणती आहे हे आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. तसंच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये असतं की आपण अभ्यास करत असताना हा डिग्री पर्यंतचा 3 ते 4 वर्षाचा कालावधी आणि त्याच्यानंतर पुढे आपण आपल्याला सेट करणं किंवा आपलं आयुष्य ह्या स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्यापर्यंतचे 2-3 वर्ष किंवा 1 वर्ष हा जो पिरियड असतो तर हा आपल्यासाठी खूपच क्रिटिकल कंडिशन मधला असतो आणि याच्यामध्ये आपण सर्व्हाइव्ह करणं आणि आपण स्वतःला स्टेबल ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये आपल्याकडून अपेक्षा करणारी लोक वेगळी, त्याचबरोबर अपेक्षांचं ओझं टाकणारे वेगळी, त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉक करणारे वेगळे, टोमणे मारणारे वेगळे. आणि म्हणूनच मी तुम्हाला पहिले एक वाक्य बोललो होतो की योग्य वेळी दुर्लक्ष केल्यानंतर आणि योग्य वेळी लक्ष दिल्यानंतर आयुष्यातले अर्धे प्रॉब्लेम आपले सुटतात. फक्त योग्य वेळ आपल्याला कोणती आहे ओळखता आलं पाहिजे. नमस्कार, मी सचिन गोळीक, हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. याच्यापूर्वीचा गट ब आणि गट क 2024-25 पूर्व परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न आणि त्याचे सविस्तर विश्लेषण या भागाला दिलेला जो तुमचा उदंड प्रतिसाद जो आहे तर त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं विशेष आभार आणि ग्रेट सॅल्यूट. त्याचबरोबर आता मी तुम्हाला पुन्हा एकदा भाग 2 मध्ये स्वागत करतोय. गट ब अर्थातच गट ब परीक्षा पुढे गेलेली आहे, गट क हे पण 1-2 महिन्यांनी पुढे गेलेले, म्हणजे आपल्यासाठी संधी आणि सुवर्ण संधी ह्या दोन्ही गोष्टी आहेत. सो गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि याच वर्षी तुम्ही टार्गेट ठेवायचे 60+. अर्थातच 100% सांगतो की जेव्हा तुमचं टार्गेट 60+ असतं आणि मार्केटमधला एकही प्रश्न असा नाही की जो तुम्ही सोडवलेला नसतो, तर त्यावेळी तुम्हाला आन्सर की चेक करण्याची कधीच गरज पडत नाही. अभ्यास असा करायचा आहे की इतर लोकांनी म्हटलं पाहिजे याच्यासारखा अभ्यास करायचा तुम्ही. सो कमीत कमी 8-9-10 तासाचं टार्गेट ठेवा आणि त्याचबरोबर अभ्यासाचा एवढा अति सुंदर नमुना उत्कृष्ट प्रदर्शन करा की इतर लोकांसाठी तुम्ही आदर्श झाले पाहिजे. ठीक आहे. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो भाग 2 मध्ये गट ब आणि गट क इतिहास प्रश्न आणि त्याचे सविस्तरपणे विश्लेषण. त्याचबरोबर तुम्ही सगळेजण या युट्यूब चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण का तर इथून पुढे ही गट ब आणि क येऊपर्यंत तुम्हा सगळ्यांना हे अशीच लेक्चरची सिरीज सुरू राहणार आहे. आणि त्याचबरोबर 2025 ला जो पॅटर्न बदलणारच आहे तर ह्या पॅटर्नची सुद्धा तयारी आणि त्याचं आन्सर रायटिंग हे मी तुम्हाला अगदी मोफतच त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत चेक करून पाठवणार आहे. तर या सगळ्यांसाठी ही युट्यूब चॅनलवरती मी नेहमी अपडेट देत जाणार आहे. सो तुम्ही सगळ्यांनी हे लेक्चर ऐकत असताना युट्यूबला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नंतर शेवट लेक्चर संपल्यानंतर शेवटपर्यंत बघायचंय, कारण का तर मध्ये आधी खूप इंटरेस्टिंग गोष्टी किंवा अनुभव परीक्षेचा ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो. आता हे लेक्चर सर्वात शेवटी बघून झाल्यानंतर मग या लेक्चरला तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि अनेक लोकांना फायदा होऊ द्या. जशा पद्धतीनं नॉलेज दिल्यानंतर माझंही वाढत जातं तशा पद्धतीनं नॉलेज दिल्यानंतर तुम्ही स्पर्धक वाढवत नाही, फक्त काय करता तर आपला स्टेटस आपला दर्जा वाढवता. जसं मिखा सिंग पहिल्यांदा आपलं बनियान ह्या एका छोट्याशा मग्ग्यामध्ये पिळत होते, त्याच्यानंतर त्यांनी रेज युअर स्टँडर्डच्या अंतर्गत त्यांनी पूर्ण बकेटमध्ये पिळू लागले. सो रेज युअर स्टँडर्ड, अभ्यासाची क्वालिटी वाढवा, अभ्यासाचा दर्जा वाढवा. आता पहिला प्रश्न आपण घेतोय. पहिला प्रश्न असा आहे की विधिमंडळामध्ये तर विधिमंडळात सुधारणा, नागरी सेवा भरती म्हणजेच ICS, त्याचबरोबर शैक्षणिक धोरण, कर यंत्रणा, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. हा वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजेच कधीचा आहे? 1878चा. जंगल विषयक कायदे, वंशवादी, त्याचबरोबर इल्बर्ट विधेयक. हे इल्बर्ट विधेयक 1882 नंतर 84 संपलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन महसूल इत्यादी ह्या सगळ्या गोष्टीवरती विशेष 1 तासभर मी बोलू शकतो आराम के साथ. कसं सांगतो तुम्हाला, प्रत्येक विषयामध्ये आपल्याला बोलता येऊ शकते. एक उदाहरण, विधिमंडळामध्ये सुधारणा. विधिमंडळात सुधारणा करण्यासाठी काय केलं होतं तर 1857 मध्ये उठाव झाला होता आणि 1857च्या उठावानंतर 1858 मध्ये काय झालं होतं तर भारत शासन कायदा भारतामध्ये लागू झाला. भारत शासन कायदा. या भारत शासन कायद्यानुसार इंग्लंडच्या राणीच्या कडे राज्य निघून गेलं आणि राणीने काय सांगितलं की भारतीय लोकांना आता नाराज करणार नाही, भारतीय लोकांचा विधिमंडळामध्ये राजकारणामध्ये प्रवेश करून घेतला जाईल. आणि म्हणून भारतीय राजकारणामध्ये प्रवेश करण्यासाठी इथं काय केलं होतं तर केंद्र आणि त्याचबरोबर प्रांत या दोन्ही स्तरावरती भारतीय लोकांना समावेश करून घ्यायचं ठरवलेलं होतं. मग आपण बघतो की या केंद्रामध्ये काही विशिष्ट लोक गेले आणि प्रांतामध्ये काही विशिष्ट लोक यांनी एंट्री केली होती, भारतीय लोक, पण ते इंग्रजांच्या मर्जीतील लोक होते आणि यांची संख्या मग पुढे जाऊन आपण बघतोय की 1935 मध्ये डायरेक्ट कायदा झाला आणि 1937 मध्ये म्हणजे 1937 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये
बॉम्बे प्रांतात 11 प्रांतामध्ये काँग्रेसनी आणि 3 प्रांतामध्ये मुस्लिम लीगने सत्ता स्थापन केली होती. मग प्रांतात जर झालं तर बॉम्बे प्रांतात पहिल्यांदा एंट्री करणारे व्यक्ती कोण होते, तर जगन्नाथ शंकर सेठ होते. तर याच्यावरती एवढं विश्लेषण, म्हणजे याच्यावरती मी टोटल 1 तास घालवू शकतो. याला आपण काय केलेलं आहे, प्रश्नामध्ये कन्वर्ट केलेलं आहे. काय म्हणतंय, विधिमंडळामध्ये सुधारणा, नागरी सेवा भरती, शैक्षणिक धोरण, कर यंत्रणा, वर्नाक्युलर प्रेस ऍक्ट, जंगल विषयक कायदे, वंशवादी, त्याचबरोबर इल्बर्ट विधेयक, स्थानिक स्वराज्य संस्था 82च्या, जमीन महसूल सुधारणा इत्यादी विषयांकडे ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे कार्य कोणत्या सभेने केले. म्हणजे तुमचा प्रश्न कशावरती शिफ्ट झालेला आहे, तर ह्या सगळ्या मागण्या किंवा ह्या सगळ्यांकडे कोणत्या सभेने इंग्रजांचं लक्ष केंद्रित केलेलं होतं. ऑप्शन्स आहेत सार्वजनिक सभा, म्हणजेच इथं पुणे सार्वजनिक सभा, ठीक आहे. याच्यानंतर बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभेचा इतिहास जर म्हटला, याचं सविस्तर विश्लेषण, इंडियन असोसिएशन आणि इंडियन लीग. इंडियन लीग जे आहे तर 1875 मध्ये, आणि नंतर याचं कन्वर्ट झालेलं होतं इंडियन असोसिएशन मध्ये 1876 ला. आणि त्याच्यानंतर मग इथं भारत परिषद भरली कलकत्ता या ठिकाणी, ठीक आहे. या दोन्हीचं विश्लेषण. आणि भारत परिषद भरल्यानंतर अर्थात कॉन्फरन्स भरली, प्रदर्शन भरलं 1883 मध्ये, 1883 मध्ये. आणि हे कशासाठी भरलं होतं, तर अखिल भारतीय स्तरावर अनेक संघटना बनवण्याच्या ऐवजी आपण एकच संघटना बनवून इंग्रज सत्तेला आपण धक्के देऊ शकतो, याच्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अनेक व्यक्तींनी तिथे ही संघटना बनवली. पण गंमत अशी झाली की 1884 मध्ये इथं INU बनलं, इंडियन नॅशनल युनियन बनली, भारतीय राष्ट्रीय संघ. काँग्रेसचं जुनं नाव भारतीय राष्ट्रीय संघ. आणि मग पुढच्याच वर्षी हे कुठे बनलं होतं, तर सर दिवानराव बहादूर मद्रासमध्ये अड्यारला थिओसॉफिकल सोसायटीच्या अधिवेशनामध्ये. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस बनली, मुंबईमध्ये पहिलं अधिवेशन झालं होतं. तर हा पूर्ण इतिहास आहे, ठीक आहे. तर इथं आनंद मोहन घोष आणि त्याचबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, तर ह्या अशा महत्वाच्या व्यक्तींद्वारे त्या दोन्ही संघटना बनवल्या होत्या. मग हा घटक कशामध्ये जातो, काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. हे सगळं जे टॉपिक आहे, तर ह्या टॉपिकचं टायटल आहे काँग्रेस पूर्व राजकीय संघटना. बघा, याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की पुणे सार्वजनिक सभा ही एक आहे समाज सुधारणावादी संघटना, पण याच्यात विशेषतः भारतीय लोक आणि त्याचबरोबर इंग्रज यांच्यामधला दुवा म्हणून ही काम करत होते. यांच्या समस्या, देशाचं कल्याण साधणं. जसं बॉम्बे असोसिएशन, याची स्थापना 1852च्या 26 ऑगस्ट मध्ये झाली होती. कुठं, आणि ही बॉम्बे प्रांतातली पहिली राजकीय संघटना. अशा पद्धतीनं तर यांचं देशाचं कल्याण, तशाच पद्धतीनं सार्वजनिक सभेचा उद्देश होता देशाचं कल्याण होता. तर सार्वजनिक सभेबद्दल 1867 मध्ये पर्वती मंदिर जे आहे तर हे प्रायव्हेट, आणि त्या मंदिरामध्ये भ्रष्टाचार, त्याच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी हिराबागेमध्ये काही लोक जमली. आणि त्या हिराबागेतल्या लोकांनी काय केलं होतं, 1867 मध्ये इथं कोणती स्थापना केली होती, तर पुणा असोसिएशन याची स्थापना केली, ठीक आहे. पुणा असोसिएशन. त्याच्यानंतर इथं पुढे जाऊन यांनी काय केलं, तर सार्वजनिक सभा 1870 मध्ये सार्वजनिक सभा, आणि पुन्हा 1870 मध्ये याची स्थापना केली होती पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा. अशा पद्धतीने ही 2 एप्रिल 1870. म्हणजे या प्रश्नाचं जे उत्तर आहे, तर हा पुणे सार्वजनिक सभा हा एरिया येऊन जातो, ठीक आहे. आणि ही सभा भारतीय लोक आणि त्याचबरोबर इंग्लंड अर्थातच ब्रिटिश यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारी महत्वाची संघटना होती. ही सभा जी आहे तर सभा समाज संघटनेमध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करते. पण सार्वजनिक काका, गोखले, रानडे, टिळक या सगळ्या महत्वाच्या व्यक्ती येऊन जातात. 95-96 मध्ये काय केलं, 95 ला अर्थातच टिळकांकडे गेली, 96 मध्ये ब्रिटिशांनी पुणे सार्वजनिक सभेची पूर्ण मान्यता काढून घेतली होती. 90 पासून 95 पर्यंत इथं कोण होते, तर गोखले हे त्याचे सचिव होते. सार्वजनिक काकाच्या कालावधीमध्ये पुणे सार्वजनिक सभाने अति उच्च, म्हणजे अगदी लास्ट स्टेजला पोहोचली होती, त्यांनी परमोच्च बिंदू घातलेला होता. तर ही सार्वजनिक सभा आहे. या सार्वजनिक सभेनं इंग्लंडच्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये आमचा एक प्रतिनिधी असावा असंही म्हटलं होतं. 1877च्या या दिल्ली दरबारामध्ये यांचे सदस्य गेले होते सार्वजनिक काका, बाकीच्या 9 लोकांना घेऊन गेलेले होते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पुणे सार्वजनिक सभा. हे बॉम्बे असोसिएशन जे आहे हे 1852 मध्ये बनली, आणि 1865 मध्ये नाना जगन्नाथ शंकर शेट यांचा मृत्यू झाल्यानंतर मग 1885 मध्ये यातले काही लोकांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बनवली. आणि जेव्हा मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं, तर त्याचे आयोजक म्हणून कोण होते, तर हे होते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. असा तुमचा प्रश्न बनू शकतो. मी खूप फास्ट बोलत नाही, फक्त तुम्हाला स्पीड मॅनेज होत नाही. काही लोकांच्या कमेंट्स आहेत की थोडंसं हळू बोला, पण
माझं बोलण्याचं स्पीड नॉर्मलच आहे, फक्त तुम्ही काय करता की हा कंटेंट तुमच्यासाठी नवीन वाटत असेल त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट वाटत असेल, परंतु तुम्ही फक्त मॅनेज करा, हा डाटा अगोदर कुठेतरी वाचलेला असेल आणि जर माझी पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल अद्यापर्यंत, सगळे प्रश्न तिथून कव्हर होत आहेत म्हणजे ऑलमोस्ट 10 पैकी 8 प्रश्नपर्यंत तरी कव्हर होण्याची शक्यता 100% आहे. म्हणून ह्या नंबरवरती तुम्ही जर हाय हॅलो केलं, नाव जिल्हा पाठवलं, तर मी तुम्हाला पीडीएफ पाठवून देतो, त्याची झेरॉक्स करा. सॉफ्ट कॉपीमध्ये कधीच अभ्यास करण्याची माझी सक्त ताकीद आहे. आलं लक्षात? सक्त ताकीद आहे. सॉफ्ट कॉपी मध्ये कधीच अभ्यास करायचा, फक्त नोटिफिकेशन बघण्यासाठी मोबाईलचा वापर करायचा, त्याच्यामध्ये अभ्यास करायचा नाही. आणि तुम्ही प्रिंटच काढा, 2 पेज असो 1 पेज असो, ठीक आहे. हा युपीएससी केल्यानंतर अनुभव येतो. आता तुम्ही सगळे गटक किंवा राज्यसेवेपर्यंत मर्यादित असाल म्हणून तुम्हाला फक्त सॉफ्ट कॉपी ठीक वाटते, पण नाही, तुम्हाला रेषा मारूनच अभ्यास केला तरच चांगला अभ्यास होतो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय, परंतु त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना. ह्या दोन्ही परीक्षा ज्या आहेत साधारणतः फेब्रुवारी आणि मे या दोन्ही महिन्यामध्ये ज्या परीक्षा आहेत, तर या दोन्ही महिन्यामध्ये परीक्षा असणार आहे, त्याच्यासाठी एका दिवसामध्ये तुमचं इतिहासाचं पूर्ण रिव्हिजन होते, हे विसरू नये म्हणून मी तुम्हाला फक्त सांगतो की आपली इतिहासाची बॅच पण आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक व्हिडिओ 2 वेळा बघू शकता. एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे. याची फी फक्त नाममात्र 250 रुपये आहे, 250. आणि याच्यासाठी पूर्ण समाजसुधारक, महाराष्ट्राचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास सगळे 12, 13, 15 व्हिडिओ मध्ये कव्हर केलेले आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिके ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. जर तुम्हाला काही नाही समजलं तर या दिलेल्या नंबरवरती फोन करा किंवा मेसेज करा, तुम्हाला या बॅच बद्दल डिटेल्स मध्ये माहिती दिली जाईल. ठीक आहे. ही एक सूचना आहे, तुम्ही घ्या. आणि तुम्ही जर घेतलेले असेल तर तुमच्या नक्की मित्रांना सांगा. जसं इथं शिकवलं जाते तसंच तिथेही शिकवलं जाते, म्हणजे 19-20 याच्यामध्ये काही केलं जात नाही, विशेषतः माझ्याकडून तरी. आणि त्याच्यामुळे या बॅचच्या इतिहासामध्ये कमी लेखू नका कुठल्या विषयाला, आणि स्किप पण करू नका, कारण एकेका मार्कावरती 100 मुलं असतात, त्याच्यामुळे कुठला विषय स्किप करण्यासारखा नाहीच राहिलेला. पुढील 2 नंबरचा प्रश्न आहे. मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथगार संमेलनाचे अध्यक्ष होते. ... हे अध्यक्ष होते. कोण होते अध्यक्ष? पहिलं मराठी साहित्य संमेलन कुठं भरलं? आता मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये भरते बघा, मग त्याचा अध्यक्ष कोण आहेत हे पटकन मला कमेंट मध्ये सांगा. त्याचबरोबर त्याचं उद्घाटन कोणी केलं हे पण कमेंट मध्ये सांगा. एकाच मेसेज मध्ये सांगा, वेगवेगळे मेसेज टाकत जाऊ नका. ठीक आहे. दुसरी गोष्ट, त्याचं उद्घाटन कोणी केलं, विशेष आमंत्रण कोणाला दिलं, सभा मंडपाला नावं कोणाकोणाची दिली, आणि आमचं का नाव नाही दिलं म्हणून धमक्या कोणी दिल्या, हे गेल्या 2-3 दिवसापूर्वीचे काही न्यूज आहेत. तर याची डिटेल्स आहे तर एकाच मेसेज मध्ये खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही टाका, इतरांना तुमच्या मेसेजमुळे चांगला अभ्यास होऊ शकतो. ठीक आहे. तर मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथगार संमेलन. ग्रंथगार, मराठी ग्रंथगार म्हणजेच काय, तर ऍक्च्युली त्याचं पूर्व हे जुनं नाव आहे, हे ओल्ड नेम आहे मराठी ग्रंथगार, म्हणजे पहिलं मराठी ग्रंथगार संमेलन. परंतु हे सध्याचं हे करंट मधलं नाव आहे. कोणतं? मराठी साहित्य संमेलन. आणि हे भरलं होतं कधी, तर इथं तारीख लक्षात ठेवा, 11 मे 1878 मध्ये हे भरलं होतं पुणे या ठिकाणी. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर न्यायमूर्ती रानडे हे त्यांचे अध्यक्ष राहिलेले होते, लक्षात ठेवा. परंतु विदा सावरकर हे पण 1937च्या दरम्यानचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेच्या अध्यक्ष राहिले होते, विदा सावरकर हे सुद्धा. आणि सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिलेले आहेत. ते शब्द कोणते आहेत, जर अभ्यास झाला असेल किंवा अमोल पाटील सरांचे लेक्चर जर बघितले असतील तर मग त्याचे शब्द कोणकोणते दिले मराठी भाषेला सावरकरांनी हे लिहा. बघा, आता सावरकरांबद्दल प्रत्येक लेक्चर मध्ये येणारच आहे, कारण का, तर क्रांतिकारी आणि अनेक भूमिकामध्ये सावरकर येतात, त्याच्यामुळे प्रत्येक वेळी येऊनच जाणार आहेत. आणि गेल्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलं होतं सावरकरांचं पाठीमागचं लेक्चर बघा, सावरकरांची सगळी स्टोरी तुम्हाला सांगितलेली ऍक्टिव्हिटी. त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले यांच्यावरही सांगितलं होतं. आणि लोकहितवादी विशेष म्हणजे जातीने ब्राह्मण जरी असले तर हे एक समाज सुधारक होते. आणि समाज सुधारक असताना ह्या लोकहितवादी यांना पुण्यातून काय केलं होतं, शिफ्ट केलं होतं महाबळेश्वर, वाई इत्यादी ठिकाणी. परंतु लोकहितवादी यांनी वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलं, समाज सुधारणावादी विचार मांडले जात होते, आणि विशेषतः त्यांच्या समुदायातून यांना प्रचंड मोठा विरोध होता. परंतु त्यावेळचे भाऊ महाजन असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा आगरकर असतील, तर अनेक महत्वाच्या व्यक्तींनी यांना सपोर्ट केला. आणि म्हणूनच त्या लोकहितवादी यांनी काय केलेलं होतं, तर आपले समाज सुधारणावादी जे काम आहे ते कंटिन्यू प्रवाहामध्ये ठेवलेलं होतं. म्हणून यांचं प्रसिद्ध लेखन कोणतं होतं, शतपत्रे. आणि शतपत्रे जवळपास 100च नाही तर भाऊ महाजन यांच्या वर्तमानपत्रामध्ये 108 पत्र लिहिले होते. आणि ही जी शतपत्रे आहेत, ही शतपत्रे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 मध्ये आपलं एक वर्तमानपत्र मूकनायक सुरू केलं होतं. हे मूकनायकला शाहू. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, मुस्लिम
हे हिंदुस्थानचे नागरिक असून त्यांनी हिंदुस्थानाशी निष्ठा राखली पाहिजे असं देवबंद चळवळी दरम्यान कोणत्या विद्वानाने म्हटलेलं आहे? बघा, विद्वानाने म्हटलेलं आहे. मग कोणतरी विद्वान असणार आहे, मग तो देवबंद चळवळीशी संबंधित असेल, त्याचा सदस्य असेल, संस्थापक असेल किंवा नसेल, पण त्याने देवबंद चळवळीशी म्हटलेलं आहे. ऑप्शन्स आहेत मोहम्मद कासिम नानोतवी, रशीद अहमद गंगोही, सिबली निमानी आणि मिर्झा गुलाम अहमद. तर देवबंद चळवळीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 1866 मध्ये ही देवबंद चळवळ सुरू झाली होती. ह्या देवबंद चळवळीमध्ये संस्थापक सदस्य जे होते, अर्थातच हे संस्थापक दोन लोक होते. अर्थातच हे दोन संस्थापक आहेत. कोण कोण? तर मोहम्मद कासिम नानोतवी, रशीद गंगोही, हे दोघं संस्थापक आहेत. हा जो पंथ आहे हा मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुन्नी दोन पंथ आहेत. ठीक आहे, जसं प्रत्येक धर्मामध्ये दोन पंथ असतात तसं मुस्लिम धर्मामध्ये सुन्नी पंथाचे होते. आणि या देवबंद चळवळीला अफगाणिस्तान या ठिकाणी सुद्धा त्यांना समर्थन होतं किंवा अफगाणिस्तानमध्ये सुद्धा यांचे काही समर्थक लोक होती. यांना काय करायचं होतं? तर धार्मिक सुधारणा, त्या धार्मिक सुधारणा अतिशय चांगल्या पद्धतीने करायच्या होत्या. त्याच्यानंतर धर्मातली अंधश्रद्धा जी आहे, अंधश्रद्धा ही सुद्धा त्या देवबंद चळवळीतल्या महत्वाच्या व्यक्तीने काढायची होती. आणि म्हणूनच याच्यामध्ये शिबली निमानी हे जे ऑप्शन्स मध्ये दिलेलं आहे, हे शिबली निमानी, तर शिबली निमानी असं म्हणतात की मुस्लिम हे हिंदुस्थानचे नागरिक असून त्यांनी हिंदुस्थानाची निष्ठा राखली पाहिजे. हे देवबंद चळवळीशी संबंधित आहे. अजून एक तुमचा प्रश्न कव्हर करतो की 1885 मध्ये जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन झाली होती, तर त्यावेळी ह्या देवबंद चळवळीनं या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पाठिंबा दिला होता. यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून देवबंद चळवळीशी ही संबंधित असणारे महत्वाच्या ऍक्टिव्हिटी आहेत. मग तुमच्या माहितीसाठी मी एक पोस्टर बनवतोच, परंतु तरी पण तुम्ही काय करा, तर एक माहिती काढा की मुस्लिम चळवळीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना कोणकोणत्या आहेत, वेगवेगळ्या संघटना कोणकोणत्या आहेत. तर ही एकदा माहिती तुम्ही एका बाजूला काढून ठेवा. आणि त्याचे संस्थापकांनी कोणत्या वर्षी, तर ही कॉमन गोष्ट आहे की धर्मावरती आलेली जी भांडवल असतात किंवा जी काही संकट अंधश्रद्धा ती बाजूला काढायची, शुद्ध धर्माची स्थापना करायची. तर याच्यासाठी संघटना कोणत्या मी एका पोस्टर मध्ये देतोच. तरी पण हा पोस्टर मध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला सगळे पोस्टर आपल्या हिस्ट्री फॉर ऑल ह्या चॅनल वरती तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जाईल. लगेच काय करा, टेलिग्रामला सर्च करा हिस्ट्री फॉर ऑल, फॉर म्हणजे 4 ALL. तर याचा सर्च केलं की तुम्हाला सगळी माहिती इतिहासाची मिळून जाते. आता मी नुकतंच काय केलं, तर काल म्हणजेच 23 डिसेंबर 2024 रोजी चिंचवडला माझे प्राध्यापक मित्र आहे, त्यांच्या घरी गेलो. त्यांनी सांगितलं की इथं चाफेकर वाडा आहे. मी गेलो चाफेकर वाडा बघायला. क्रांतिकारकाचा बंद होता, परंतु त्यांना माझी माहिती सांगितल्यानंतर त्यांनी मला ऍक्सेस दिला आतमध्ये थोडंसं बघायचा. मी त्याचे एक शूटिंग काढलं आणि स्टेटसला ठेवलं. माझा स्टेटस ज्याला दिसतो त्यांना इतिहास रोज दिसतो बघा. ते कधी इतिहास विसरत नाहीत, आणि जे इतिहास विसरत नाही ते इतिहास 100% घडवतात. ठीक आहे, तसं पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर समजलं सगळ्यांना. शिबली निमानी हे त्याचं उत्तर आहे. 4 नंबरचा प्रश्न आहे कोणता? JB कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? मी जिथे जिथे हायलाइट करतो ते लक्षात ठेवा, कारण प्रश्न सोडवताना तुम्हाला याच पद्धतीने हायलाइट करायचंय. जिथं JB कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली, कोणता पक्ष स्थापन केलेला आहे? तर JB कृपलानी समाजवादी पार्टी ही 1992 मध्ये स्थापन झाली होती. अर्थातच त्यावेळेचे मुलायम सिंग यादव, ठीक आहे, मुलायम सिंग यादव. आणि आताची पार्टी कोणाकडे आहे, तर अखिलेश सिंग यादव यांच्याकडे आहे. उत्तर प्रदेश मधली महत्वाची पार्टी. यांच्यावरती प्रश्न आला होता की IIT चे प्रथम कोण होते? सगळ्यांनी लिहिलं कोण, तर अरविंद केजरीवाल. पण हे अखिलेश यादव पण IIT टॉपर आहेत. ठीक आहे. दुसरं किसान पार्टी, ही किसान पार्टी तर ऍक्च्युली 1926 NG रंगा. त्याच्यानंतर 1936 अखिल भारतीय किसान पार्टी. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अखिल भारतीय किसान पार्टी नंतर फैजपूरच्या अधिवेशनामध्ये हे सगळे लोक आलेले होते. मार्क्सवादी पार्टी साधारणतः 1925 नंतर आलेली होती. ही कार्ल मार्क्स यांच्या विचारधारेवर आणि कामगारांनी भांडवलशाही, कामगार आणि मालक यांना इक्वॅलिटीचं धोरण स्वीकारणारे किंवा समर्थन करणारे. मग राहिलं कोण? एकच राहिली, किसान मजदूर प्रजा पार्टी. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर JB कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी काँग्रेसमधून थोडंसं वेगळे झाले आणि यांनी 1951-52 मध्ये अशा प्रकारचा एक पक्ष स्थापन केलेला होता. परंतु याला इलेक्शन मध्ये किंवा जनाधार जास्त मिळू शकलेला नव्हता. पण आता अजून एक नाव आलं, JB कृपलानी. आता यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना तुम्ही ओळखता सुचेता कृपलानी. मग सुचेता कृपलानी भारताच्या स्वतंत्र भारतामध्ये कोणत्या भूमिका पार पाडत होत्या हे मात्र कमेंट करून सांगा. त्या भारतात पहिल्या झालेल्या होत्या. मग त्या कुठं पहिल्या मुख्यमंत्री झाल्या की राज्यपाल झाल्या हे कमेंट करून सांगायचंय. कमेंट का करायला सांगतो की तुम्ही जागे आहात,
म्हणजे उगाच हेडफोन टाकलाय कुठेतरी इकडे तिकडे बघताय असं पण व्हायला नकोय. म्हणून कमेंट करायला सांगतो की जेणेकरून आता हे मला सांगता येतं की आपण ह्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या या होत्या, पण नाही सांगत का तर तुम्ही जागे राहावे याच्यासाठी मी कमेंट करायला सांगतोय त्या पहिल्या कोण होत्या. हे जेबी कृपलानी जे आहे तर 1946 मध्ये मेरठ या ठिकाणी किंवा मीरठ या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि 46 ला ते अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. ते 47 पर्यंत डिसेंबर पर्यंत होते. म्हणजे भारत स्वतंत्र होत असताना काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते तर जेबी कृपलानी होते. त्यांच्यावर प्रश्न असा बनू शकतो आणि जेव्हा प्रश्न असा बनेल तर त्यावेळी मात्र ह्या लेक्चरची आणि माझी नेमकीच आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. झालं, अशा प्रकारचा हा पक्ष होता. मग इंडियन नॅशनल, अजून एक तुमचं काम सांगतो, इंडियन नॅशनल काँग्रेसमधून जे जे पक्ष वेगवेगळे झालेले आहेत, वेगवेगळे झालेले पक्ष, ते हे सगळ्या पक्षांची एक लिस्ट बनवायची वेगळी. मला वेळ भेटला की मी तुम्हाला मेसेज केला तर मी तुम्हाला पाठवून देईल, मला जेवढे आठवतात तेवढे. परंतु तुम्ही पण अशा पद्धतीने काम केलं तर परीक्षाभिमुख माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. आता 5 नंबरचा प्रश्न आहे, जगातील साम्यवादाच्या परिषदेत मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांनी 1907 साली कोणता ध्वज इथं फडकवलेला होता. मॅडम भिकाजी रुस्तम कामा. आता ह्या मॅडम कामा दादाभाई नौरोजी यांच्या पीए म्हणून काम करत होत्या. कोणाच्या तर दादाभाई नौरोजी यांच्या पीए म्हणून काम करत होत्या. आणि परदेशी क्रांतिकारक जे आहेत तर त्यांच्यामध्ये लाला हरदयाल येतात, श्यामजी कृष्ण वर्मा, मदनलाल धिंगरा, त्याचबरोबर मॅडम भिकाजी रुस्तम कामा, सरदार राणा सिंग, हे सगळ्या लोकांच्या लिस्टमध्ये हे येतात. आणि सावरकरांबरोबर सुद्धा यांचे संबंध जोडले, त्यांना सोडवण्यासाठी मॉर्शलिस बेटावरती यांनी प्रयत्न केलेला होता. तर यांनी कितवी भरली होती तर ह्या समाजवादी परिषद आय थिंक सातवी समाजवादी परिषद भरली होती. आणि या परिषदेमध्ये मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांनी भारताच्या बाहेर पहिल्यांदा ध्वज भारताचा फडकवला होता. तो कसा होता त्याचं वर्णन विचारलेलं आहे. एका कापडावर चक्र असलेला ऑप्शन कट झाला, एका कापडावर तारे चक्र असलेला तारे बरोबर आहे बरं का, पण चक्र नव्हतं म्हणून हा ऑप्शन कट झाला. एका कापडावर चक्र आहे का, चक्र नाही, कमळ आहे पण चक्र नव्हतं म्हणून हा पण कट झाला. एका कापडावर तारे होते आणि कमळ होते. ठीक आहे, आता त्यावेळेचं कमळ आणि आताचं सत्ताधारी पक्ष याचा बिलकुल काही संबंध नाही, तुम्ही जोडत बसाल, अजिबात नाही तसं. ठीक आहे, तारे आणि कमळ म्हणजेच काय तर हा 4 नंबरचा ऑप्शन बरोबर येऊन जातो. आता माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला ध्वज पण दाखवावा. माझे एक लेक्चर आहे ध्वजाचा इतिहास, ईएमपीसी कट्टावरती आहे आणि त्याचबरोबर आपले हिस्ट्री बाय सचिन गुळी युट्यूब वरती पण आहे. तर तिथं जाऊन ध्वजाचा इतिहास बघा. काय सांगावं प्रश्न कुठे येतो, जसं त्या मलिश खाने, मुंबईच्या आरजे मलिश खाने गाणं बनवलं होतं बघा. ते गाणं तुम्हाला सगळ्यांना माहिती की मुंबई तुझा माझ्यावर भरोसा नाही का, आमचा भरोसाच नाही, आयोगाला तसं म्हणायचं तुझ्यावर अजिबात भरोसा. प्रश्न कसा टाकतो आपल्याला काय कळत नाही. मग आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना मिळालं असेल, 1 नंबरचा ऑप्शन. पण आता ध्वजाचा इतिहास पण आपण बघितला पाहिजे. तो ध्वज होता ना, तर याच्यावरती काय होतं, काही तारे लावले होते आणि काही कमळाची फुलं लावली होती. मग इथं बघा काय आहेत हे कमळाची फुलं, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, म्हणजेच 8 कमळाची फुलं आहे. त्याच्यामध्ये वंदे मातरम लिहिलेलं आहे, त्याचबरोबर यावरती सूर्य दिलेला आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी अजून काय दिलं होतं तर चंद्र. अर्थातच अशा पद्धतीनं हा तो पहिला ध्वज होता. ठीक आहे, यानंतर दुसरा हा जो ध्वज आहे तर या अशा पद्धतीने डेव्हलप झालेला होता. 1907 मध्ये हा ध्वज आला होता. ठीक आहे, याच्यानंतर इथं 1917, 1921, 1931 आणि 1947 मध्ये फायनली हा ध्वज येऊन गेलेला होता. त्यानंतर बघा थिओसॉफिकल सोसायटी विषयी पुढील पैकी काय खरे आहे, काय खरं आणि काय खोटं आपल्याला सत्य शोधायचंय. मग थिओसॉफिकल सोसायटी बद्दल बघूया, आपण ऑप्शन बघू. थिओसॉफिकल सोसायटीच्या मान्यतेनुसार प्राचीन हिंदू धर्म हा जगातील सर्वात आध्यात्मिक धर्म आहे. एवढं समजायला ह्या ब्लावाटस्किन ऑलकॉट हे न्यूयॉर्क मध्ये राहतो, ते एक रशियाचं आणि एक अमेरिकेचं. आणि यांना भारतातला हिंदू धर्माबद्दल एवढी माहिती कशी मिळाली, त्यांना माहिती अशी मिळाली की 1875 मध्ये भारतामध्ये आर्य समाज सुरू झालेला होता आणि याच्यामध्ये असणारे स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत तर यांच्या अगदी ज्ञानाच्या आणि त्याचबरोबर काम करण्याच्या पद्धतीच्या ते प्रेमात पडले होते. आणि म्हणूनच यांच्या सांगण्यावरून ते 1879 मध्ये ते कुठे आले होते, मुंबईमध्ये आले. कारण आर्य समाजाची स्थापना एप्रिल मुंबईमध्ये भरली. त्याच्यानंतर 79 ला ते मुंबईला आले. 79 ला मुंबईला आल्यानंतर 1882 मध्ये ते मद्रासच्या अड्यार या ठिकाणी गेले आणि तिथं त्यांनी काय केलं तर या थिओसॉफिकल सोसायटीची भारतात स्थापना केलेली होती. हा झाला भारतातला इतिहास. प्रभाव कोणाचा पडला, आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. दुसरं बघूया, थिओसॉफी म्हणजे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास करणे होय. हे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे, परंतु इथं असणारे
दोन लोक, ब्लावाटस्की आणि त्याचबरोबर कर्नल ऑलकॉट, ही दोघ जण जे आहेत, तर ह्या दोघांनी न्यूयॉर्क या शहरामध्ये, कोणत्या, न्यूयॉर्क या शहरामध्ये, न्यूयॉर्क या शहरामध्ये नोव्हेंबर, इथं नोव्हेंबर 1875 मध्ये थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केली. 1875 मध्ये त्यांची प्रेरणा होती भारतातला आर्य समाज. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता या दोघांच्या मृत्यूनंतर 1907 नंतर याचं नेतृत्व कोणाकडे गेलेलं होतं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अध्यक्षा अॅनी बेझंट यांच्याकडे गेलं होतं आणि त्याच्यानंतर ह्या पूर्ण थिओसॉफिकल सोसायटीच्या हे झालेल्या होत्या अध्यक्षा. थिओसॉफी म्हणजेच काय, तर ईश्वराचं ज्ञान झालेलं आहे आता त्याला समजून घेणं. आणि म्हणूनच 1879 मध्ये यानं थिओसॉफी नावाचे एक मासिक सुद्धा सुरू केलं होतं, ऑलकॉट आणि ब्लावाटस्की, अर्थात ब्लावाटस्की यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं इथं दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणजेच इथं प्रश्नाचा 3 नंबरचा पर्याय बरोबर येऊन जातो. अपेक्षा करतो की हा सगळा जो अथाह सुरू आहे 6 प्रश्नापर्यंत व्यवस्थित तुम्हाला समजलेला आहे. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की तुमचा अभ्यास व्यवस्थित चाललाय का, बघा याच्यावरती मी तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं. थिओसॉफिकल सोसायटीचं हे चिन्ह आहे अशा पद्धतीचं, आणि या चिन्हामध्ये ओम पण दिले, स्वस्तिक पण दिलेला आहे, एक स्नेक पण दिलेला आहे, आणि हे इतर ख्रिश्चनचा चर्चचा अर्थात क्रॉस पण दिलेला आहे. तर ह्या चिन्हामध्ये बराच अर्थ दडलेले, म्हणून मी हे चिन्ह टाकलेले त्या ठिकाणी. आणि जेव्हा ते भारतात आले तर त्यांचा फोटो पण तुम्हाला गुगलवरती मिळून जातो. आता शिकवण्याचा थोडासा पार्ट थांबवतो. विशेष म्हणजे आपलं काय चुकतंय आणि आपण कुठेपर्यंत आहे हे अभ्यार्थी, विशेष अभ्यास करणारे लक्षात घेत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट की आता एक नवीनच प्रकार आलेला आहे मेंटरशिपचा. आता आम्ही याच्यामध्ये, मला तर 9 वर्ष पूर्ण झाली शिकवता शिकवता, मी एखादा मेंटरशिप कार्यक्रम सुरू केला, ठीक आहे, माझा अनुभव तर तेवढा आहे. पण आमच्याकडून शिकतात काही लोक, अधिकारी होतात आणि मग मेंटरशिप कार्यक्रम सुरू करतात, आणि जे बिगिनर्स आहेत, जे नवीन आहेत, तर ही त्याला बळी पडतात. आणि विशेष अशा पद्धतीनं 1-2 वर्ष त्याच्यात घालवले की नंतर सुचतं की ओरिजिनली ज्या शिक्षकाकडून शिकायला पाहिजे होतं तर त्याच्याकडे तुम्ही पोहोचायला 2-2 वर्ष लागतात. असं नका करू. जे टॉपचे शिक्षक आहे तर त्यांच्याकडे पहिल्यापासूनच शिका, जेणेकरून तुमचा मार्ग भटकणार नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. गमत अशी आहे की आपले पहिले 2-3 वर्ष जे असतात हे ड्रीम पोस्टचे असतात, आणि ड्रीम फेज मध्ये तुम्ही जर निघाला तर 100% तुम्ही सुटले म्हणायचं. आणि जर याच्यातच अडकला तुम्ही तर मग हा फेरा आहे पंचवार्षिक 5th इयर प्लॅन आपला 100% कम्प्लीट होतोच होतो. म्हणून गमत अशी आहे की निवडत असताना मार्गदर्शक हा उत्कृष्ट पद्धतीचा निवडला पाहिजे, जेणेकरून तो काही केलं तर तुम्हाला कसल्याही खड्ड्यातून, चिखलातून, गाळातून बाहेर काढणारा. म्हणून आयुष्याचे प्लॅन जसे आपण व्यवस्थित बनवतो तशाच पद्धतीने अभ्यासाचे प्लॅन व्यवस्थित बनवले आहेत का, माझे सगळे तुमच्यासाठी प्रश्नचिन्ह आहेत. अभ्यासाचा प्लॅन व्यवस्थित बनवलाय का, त्याच्यानंतर अभ्यासाचं डेली रुटीन व्यवस्थित तुम्ही ठेवताय का. काही विषय अवघड असतात, काही विषय सोपे असतात, सोपे विषय असतात पण ते मार्क देत नाहीत, अवघड विषय असतात पण ते मार्क देतात. याचं डिवायडेशन आपण करतो का, आपल्या चुका कुठे होतात हे पण आपल्या लक्षात येत नाही, कारण जगामध्ये तुम्हाला काही सापडेल पण आपली चूक सापडत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून आपल्या चुका लिहिण्याचा प्रयत्न करा. डायरी मेंटेन करताय का, डायरी मेंटेन करा, त्याच्यामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा की आपलं काय चुकतंय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि त्याचबरोबर कोणाला फॉलो केलं पाहिजे हा सर्वात महत्वाचा पार्ट असतो. नसेल तर इथं तुम्हाला अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक शिक्षक दिसून येतील, जे आपल्यालाच अर्ध नॉलेज असं, म्हणजे अर्ध ऑपरेशन पेशंटचं मर्डर करतात, तशाच प्रकारचा हा एमपीसी मधला पार्ट आहे. म्हणून निवडत असताना, बरं मी सगळं सांगतो याचा अर्थ मी सर्वोत्तम आहे असं कधीच नाही, मला निवडावा असं कधीच नाही, परंतु मी बाकी सगळ्यांना अवेअर करून देतोय, म्हणजे चुकायला नकोय. ज्या चुका आम्ही अभ्यास करताना केलेल्या होत्या तर त्या तुमच्याकडून होऊ नये अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. ठीक आहे, चला आपल्या पुढच्या 7 नंबरच्या प्रश्नाकडे. ब्रिटिश भारत सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये, ऑक्टोबर 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडासाठी, आता हे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं होतं, एप्रिल 1919 मध्ये झालं होतं. हत्याकांडाबद्दल चौकशी करण्यासाठी विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची, 7 म्हणजे टोटल 8 लोक होते अध्यक्ष पकडून, ठीक आहे, 7 सदस्यांची, इथे काय म्हटलेले 7 सदस्य, अध्यक्ष पकडलेच नाही, 7 सदस्य म्हणजे अध्यक्ष विल्यम हंटर 8 लोक झाले. ठीक आहे, 7 सदस्यांची एक समिती स्थापन केली. त्यामध्ये खालीलपैकी भारतीय व्यक्ती कोणाचा समावेश नव्हता. म्हणजे हे प्रश्न तुम्ही जर म्हटले ना, अर्धाच प्रश्न वाचला तर मग तुमचा कार्यक्रमच होतो बघा, तिथं 100% तुम्ही चुकता. आणि मग परत म्हणतो ना आपण सिली मिस्टेक नाही, त्याला मराठीत मूर्ख मिस्टेक म्हणतात, मूर्ख चूक म्हणतात. मूर्ख म्हटलं की जरा राग येतो ना, त्याच्यामुळे मूर्ख चूक असं म्हटलं की आपल्याला जरा जाग येते, अपमान झाला की आपण असं म्हणतात ना, अभ्यासाचं मूडच लागत नाही. हनुमान कधी उड्या मारतो
होतो त्याच्या सेफ्टीला आग लागल्यानंतर. बरं, म्हणजे आपल्या सेफ्टीला आग लावून घ्यायच्या अगोदर, म्हणजे आपण उड्या मारतो, म्हणजे त्याला इनर म्हणतो ना इन्स्पायरेशन, तर हे मिळतं आपल्याला. बघा कोणाचा समावेश नव्हता, तर ऑक्टोबर 1919, 1928 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध संपलेलं होतं. त्याच्यानंतर 18 मध्ये दुसरं जागतिक महायुद्ध संपलं. 1918 मध्येच काय झालेलं होतं, तर इथं अशा प्रकारे एक रौलेट, सर सिडने रौलेट यांना बोलवलं आणि त्यांनी भारतामध्ये एक कायदा आणला. तो कायदा खूपच घातक होता, त्याच्यावरती नंतर सांगेल. पण भारतीय लोकांना कोणत्या प्रकारची अडचण, म्हणजे भारतीय संविधानात आता कलम नंबर 19 आणि त्याच्यातले सब आर्टिकल 6 जे दिलेले आहेत बघा, कलम नंबर 19 आणि त्याच्यामध्ये 6 प्रकारचे सब आर्टिकल, हे एवढं जे दिलेलं आहे, तर हे सगळंच्या सगळं आता जर काढून घेतलं तर आपण माणूस राहत नाही, आपण जनावरांमध्ये कन्सिडर केलं जातं. बघा ना, हे 6 नंबर काढले, 6 काढले तर त्याच्यातले तशाच पद्धतीने त्यावेळी काय आर्टिकल नव्हतं हे, पण भारतीय लोकांचे सगळे अधिकार काढून घेतले सर सिडनी रौलेट यांनी. त्याचा परिणाम म्हणजेच 1919च्या एप्रिलमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं. अच्छा, याच्यावरती एक पिक्चर तुम्ही बघितला, सरदार उधम सिंग, मी तुम्हाला त्याचा पिक्चर इथे युट्यूबला नाही दाखवू शकत, कॉपीराईट मध्ये माझं युट्यूब उडून जाईल कुठेतरी. एक टेलिग्राम 5,500 मोटिवेशनल फॉर ऑल उडून गेला, उधम सिंग पिक्चर शेअर केला एक्साइटमेंट म्हणून. ठीक आहे, आता याच्यासाठी काय केलं, भारतीय लोक म्हटले की आम्ही तुम्हाला या युद्धामध्ये मदत केली, त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही हत्या करता का असे, आणि हत्या करता का म्हणून झाल्यानंतर मग याच्यावरती काय केलं पाहिजे, तर समिती बसवली. मग इंग्रजांनी समिती बसवली विलियम हंटर यांच्या. आता हे हंटर अजून एकदा 1882 मध्ये वेगळंच हंटर आलं होतं. ठीक आहे, हे शिक्षणासाठी आलं होतं आणि हे जालियनवाला बाग हत्याकांडासाठी आलेलं होतं. दोन्ही प्रश्न तुमचे कव्हर केलेले आहेत. तर यांनी समिती नेमली, या समितीमध्ये टोटल 8 जण होते. त्यापैकी 8 लोकांपैकी किती, तर 3 लोक भारतीय होते बरं का, आणि 5 लोक जे होते ते इंग्रज होते. मग याच्यामध्ये कोण नव्हतं, तर सर चिमनलाल सेटलवार होते, पंडित जगत नारायण होते, सरदार सुलतान अहमद खान होते, जे बी कृपलानी मात्र याच्यामध्ये नव्हते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर जे बी कृपलानी येऊन जातं. आता तुम्हाला माझ्या जर नोट्स मिळाले नसतील तर अनेक पुस्तकं वाचण्यापेक्षा नोट्स वाचा. कशा नोट्स आहेत, अशा नोट्स आहेत, 100% त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे. आता मला ते हे विशिष्ट काम जमत नाही किंवा आपण करत नाही कधी, कारण इथिक्स आणि इंटिग्रिटीचे पेपर लिहिणारी माणसं असं करत नाहीत कधी. ठीक आहे, आणि मी हे करत नाही की माझ्या नोट्स मधून हा प्रश्न आला त्याला टिक मार्क करायचं आणि पाठवून द्यायचं, ह्या फलाने नामकन का. ठीक आहे, याच्यामध्ये बघा हंटर कमिशन, आणि कधी कधी करावं पण लागतं, कधी कधी करतो, नाही म्हणत नाही मी. 1 ऑक्टोबर 1919 मध्ये आलं, त्यामध्ये 8 सदस्य होते, 5 इंग्रज 3 भारतीय होते. इंग्रज सदस्य कोण होते, लॉर्ड हंटर होते. त्यानंतर जॉर्ज रँकिन, डब्ल्यू राईस, जॉर्ज बेरो आणि टॉम स्मिथ हे 5 लोक. भारतीय लोक कोण होते, सर चिमनलाल सेटलवार होते, जगत साहेबजादा सुलतान अहमद आणि जगत नारायण होते. आता हाऊस ऑफ लॉर्ड्सने याचं समर्थन केलं आणि डायरसाठी 30 पौंडाचा निधी आणि मॉर्निंग पोस्ट वरती जबाबदारी दिली की तुम्ही निधी गोळा करा, त्या जनरल डायरला पाठवा, तिकडं जनरल डायरला पाठवा. त्या डायरने अटॅक केलेला होता. आलं लक्षात. उधम सिंग पिक्चर टाका, सरदार उधम सिंग गुगलला सर्च करा, ट्रेलर बघा किंवा त्यांचा जालियनवाला बाग हत्याकांडाचा सीन बघा, तुमचं डोकं सुन्न होईल. 5 मिनिटापर्यंत तुम्हाला काही सुचणार नाही, आवाज सगळे बंद होतील. मी काही लेक्चर मध्ये तुम्हाला हा व्हिडिओ ऑफलाईन लेक्चर मध्ये, ऑनलाईन लेक्चर मध्ये तुम्हाला दाखवत असतो, तिकडे ऑफलाईन मध्ये, तिकडे युट्यूबला रेकॉर्ड होत नाही तिथं. ठीक आहे, अशा प्रकारच्या काही नोट्स आहेत आणि ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला जर मिळवायच्या असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही तुमचं नाव जिल्हा पाठवलं की मी लगेच नोट्स पाठवून ठेवतो, आणि अधिकारी झाले की तुमचं नाव एडिट पण करतो. तर ह्या नोट्स आहेत सगळ्या. ओके, यानंतर सर्वात महत्वाची सूचना, असंच मध्ये मध्ये काहीतरी ऍडव्हर्टाईज येते, मला वाटतं की तुम्ही संपूर्ण अगदी पूर्ण झाले पाहिजे तुम्ही, आणि याच्यासाठी मी वारंवार काहीतरी वेगळं सांगत असतो. 2025 ला फिक्स पॅटर्न येतोय, कोणता, तो डिस्क्रिप्टिव्हचा पॅटर्न येतोय. ओके, आणि या पॅटर्न मध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये आणि तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये, प्लॅनिंग मध्ये आणि अभ्यासाच्या मेथोडॉलॉजीमध्ये तुम्हाला बदल करणं खूप गरजेचं आहे. बदल कोणता, तुमच्या वाचनामध्ये. पहिल्यांदा फक्त हेच सांगतो, याच्यानंतर आपली सुसा ट्रेंड ऑप्शनल आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी युट्यूबला व्हिडिओ येणार आहे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बघा काय आहे याच्यामध्ये, तर हे सगळे न्यूजपेपर तुम्ही वाचताय का, वाचले पाहिजेत. कमीत कमी रोजचा 1 तास त्याच्यावरती घालवायचा, न्यूजपेपरवरती. आता माझ्याजवळ न्यूजपेपर नाही, खाली गाडीमध्ये ठेवलेला आहे, परंतु मी माझाही लोकसत्ता न्यूजपेपर लगेच दाखवला होता, सकाळी 6 वाजता येऊन पडतो. आणि हा न्यूजपेपर दिल्लीत असताना कालचा न्यूजपेपर आज वाचायचो, कारण त्याच्यातलं संपादकीय पान जे आहे हे माझं 10 पुस्तक वाचण्याचा लोड कमी करतं आणि आपल्याला जाग करण्याचं काम करतोय. अर्थातच हे संपादकीय वाचायचे. हा लोकसत्ता पेपर वाचा रोज, संपादकीय वाचा, बाकीच्या बातम्या सगळं नका वाचू. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स वाचा, इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदू, ह्या दोन्हीपैकी कोणताही एक वाचा.
वाचा, परंतु वरचे दोन्हीच्या दोन्ही हे खूप महत्वाचे न्यूजपेपर आहेत, म्हणून हे न्यूजपेपर वाचा. मी यांचं प्रमोशन करतोय याच्यातला भाग नाही, पण तुम्ही डेव्हलप झाले पाहिजे, तुम्ही विचारवंत झाले पाहिजे. आता गोल करण्याचा कार्यक्रम संपत आलेला आहे, आता लिहिलं पाहिजे, लिहिण्यासाठी विचार केला पाहिजे, लिहिण्यासाठी तुमच्याकडे शब्दसंग्रह जास्त पाहिजे, आणि तरच तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. अदरवाईज स्पर्धेच्या एवढ्या बाहेर फेकला जाईल की जणू काही हिमालयावरून तुम्हाला खाली फेकलं जातं विदाउट पॅराशूट. मारा नाही तर खाली बर्फात बुडून मारा, काही करा तिथं. तर अशी अवस्था तुमची होऊ नये म्हणून तुम्हाला वाचायचं असेल तर हे सगळं करा. आणि म्हणून इथं अवांतर पुस्तकं वाचायला तुम्हाला वेळ नाही भेटत, आणि वाचणे हा छंदही बनत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांनी हे न्यूजपेपर अपडेट करतील आणि तुमचं प्रगल्भ बुद्धिमत्ता प्रगल्भता वाढवतील. सो एक छोटस सूचना होती, आणि जो फॉलो करतोय 100%. याच्यामध्ये बघा, हिरो, हिरोईन, ऍक्टर, ऍक्ट्रेस आणि सगळे क्रिकेटर तुम्हाला सांगतात जंगली रमी पे आवना महाराज. आम्ही लोक सांगतो का तंबाखू मला सांगत नाही असलं काय, दारू प्या असलं काय सांगत आहे, शिविदा असलं काय सांगत आहे, सांगतोय की अभ्यास करा. इथं फॉलो करत नाहीत, इथं लाईक करत नाहीत, तिथं मात्र जातात त्याचं पिक्चर बघणार किंवा काय काय करणार. ठीक आहे, याच्या ऐवजी हे करा. आता 8 नंबरचा प्रश्न आहे, लास्ट 8 मधलं. त्यामध्ये 1857च्या उठावाचे स्थळ आणि कंपनी सैन्याचं नेतृत्व यांच्या योग्य जोड्या लावायचे. बघा, याच्यावरती आताच एक प्रश्न विचारला होता, कुठं, लखनौ, कानपूर, याच्यावरती कानपूरवरती प्रश्न विचारला होता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मध्ये. आता 1 डिसेंबरला झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कानपूरमध्ये नेतृत्व कोणी केलं होतं? नानासाहेब, आणि त्यांना मदतनीस होते कोण? तात्या टोपे होते. ठीक आहे, आता त्या व्हिडिओ बद्दल मी थोडंसं एक माफी मागतो की त्याच्यामध्ये 2 प्रश्नांची उत्तरं मी संदर्भ शोधण्याच्या अगोदरच ते माझ्याकडूनच चुकले होते, त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. बघा, इथं दिल्लीमध्ये आता उलट दिलेले, इथं म्हणजे भारतीय लोक विचारली का? इथं भारतीय लोक नाही विचारले. मी काय केलेले, इथं इंग्रज अधिकारी ज्यांनी उठावाचा बिमोड केला ही लोक विचारलेले. कोण कोण? बघा, दिल्लीमध्ये जॉन निकोल्सन आणि हडसन. एक्झॅक्टली 11 मे ला दिल्ली बंडवाल्यांनी घेतली, आणि या भाऊनी काय केलं, हडसन आणि निकोल्सननी 15 मे म्हणजे 4 दिवसामध्ये दिल्ली आपल्या ताब्यात घेतली होती. आणि तिथं असणारा बख्त खान हा बहादूर शाह जफर यांचा कोण होता? सेनापती होता. तर ही दिल्ली बरोबर आहे. त्यानंतर कानपूरला व्हीलर आणि कॅम्पबेल हे पण बरोबर आहे. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांना पळवून लावण्यामध्ये कॅम्पबेल याची खूप महत्वाची भूमिका होती. नानासाहेब जे पळून गेले नेपाळला ते भारतात परत कधीच आलेले नाही. ठीक आहे, यानंतर लखनौला लॉरेन्स आणि हॅवलॉक. बरोबर आहे, लॉरेन्स आणि हॅवलॉक. लॉरेन्स मारला गेला होता, परंतु हॅवलॉकने काय केलं, पुन्हा ते आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. आणि बेगम हजरत महल यांच्यावरती प्रश्न विचारला की ते कुठून नेतृत्व करत होत्या? मेरठ आणि लखनौ येथून त्या नेतृत्व करत होत्या, हे पण बरोबर आहे. ऑट्रम. ठीक आहे, त्याच्यानंतर झाशी, हिवरोज. बरोबर आहे, झाशीमध्ये हिवरोज यांनी. आता झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई आणि त्यांच्यासारखी दिसणारी काशी, त्या दोघींनी अगदी हिवरोजला अगदी खूप त्रासून ठेवलेलं होतं. आणि जेव्हा झाशीची राणी धारातीर्थी पडली तर त्यावेळी हिवरोज सल्यूट केला की म्हणला भारतात एवढ्या वीरांगना आहेत, याच हे ऐकून आणि बघून मी अचंबित झालोय. हिवरोज. बनारस मध्ये जेम्स मिल, हे पण बरोबर आहे. हा जेम्स नील हा कुठे होता? तर जगदीशपूरचा आरा म्हणजे जगदीशपूरचे जे होते तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या नील यांनीच नेतृत्व केलं होतं, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे सगळेचे सगळे बरोबर आले, म्हणजे अ ब क ड ई पर्यंत जातात. तर हा 4 नंबरचा पर्याय इथं बरोबर येऊन गेलेला आहे. लक्षात आलं? बरं, 1857च्या उठावात नेमकं काय करायचंय, काय कशावरती फोकस करायचा आहे? तर हा मी शिकवत असताना एकाचा स्क्रीनशॉट काढला होता, देसाई कॉलेजमध्ये लेक्चर चालत माझे तिथला, आणि त्यामध्ये मी माइंड मॅप बनवला की नेमका 1857च्या उठावावरती कुठं फोकस केला पाहिजे. महत्वाच्या व्यक्ती, पार्श्वभूमी, कारण, ठिकाण, साहित्य, इंग्रज अधिकारी. हे इंग्रज अधिकाऱ्यावरती इथं प्रश्न बनवला. परिणाम काय होते, कर्तव्य कोणती होती, कारण कोणती होती, त्याचबरोबर इथं साहित्य कोणतं लिहिलं होतं आणि प्रसिद्ध वक्तव्य कोणती होते, एवढ्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, हा, आणि एवढे प्रश्न तुम्हाला 1857च्या उठावावरती विचारतात. सो याला मी IMP टॉपिक करतो, 1857चा उठाव फिक्स प्रश्न येतो एक, आणि याला करूनच जावा, या परीक्षेला येऊ शकतो. आणि सेकंड लास्ट क्वेश्चन आहे बघा, जग हाच देश असून सर्वांचे भले करणे हा माझा धर्म आहे, खालीलपैकी कोणाचं ब्रीद वाक्य आहे? कोण म्हटलं होतं? जग हाच माझा देश आहे आणि सर्वांचं भलं करणे. एक फिलॉसॉफरच असणार आहे. हे फिलॉसॉफर शिवाय अशी फिलॉसॉफी बाहेरच येत नाही. ठीक आहे, आता माझी फिलॉसॉफी तुम्ही सहन करता कधी कधी, बिकॉज आय एम ऑथेंटिक फिलॉसॉफर आहे ना, मास्टर फिलॉसॉफी वाला, त्याच्यामुळे कधी कधी सहन करावे लागते, नाईलाज असतो सहन करावे लागते, हे माहिती नाही. तर मग ती स्किप करायचं, हे ऐकत बसायचं, हे होत नाही कधी कधी. तर हे ब्रीद वाक्य कोणाचं आहे? या ब्रीद वाक्याला बोलणारे जे व्यक्ती होते तर त्याच्या ग्रंथावर
प्रभावित होऊन भारतामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये सर्वात मोठी रिव्हॉल्युशन केली होती एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, अनटचेबिलिटीच्या बाबतीमध्ये. असे सर्वात मोठे व्यक्तिमत्व ज्यांना भारतरत्न नाही मिळाला फक्त, परंतु समाजाने खूप मोठा पुरस्कार दिला. महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते. कोणामुळे प्रभावित झाले होते? थॉमस पेन. आणि अजून एक गंमत सांगतो तुम्हाला, युवा पिढी ज्या क्रांतिकारकाच्या प्रेमात असते, सरदार भगत सिंग, ठीक आहे, सरदार भगत सिंग. तर भगत सिंग यांनी जवळपास 300 ते 400 फिलॉसॉफर्स वाचले होते जेव्हा ते तुरुंगात मध्ये होते. आणि म्हणून भगत सिंग यांची विचारसरणी आपल्याला जेव्हा 20-22व्या वर्षी काहीच कळत नाही त्यावेळी त्यांनी 200-300 फिलॉसॉफर वाचले होते, म्हणून ते ग्रेट आहेत. ठीक आहे, म्हणून त्यांचं आय एम एथिस्ट नावाचं पुस्तक वाचा. किमान 2 वेळा वाचलं तरी तुम्हाला लक्षात येणार नाही. चॅलेंज आहे माझं. पाहिजे असेल तर मी पीडीएफ पाठवतो तुम्हाला. आय एम एथिस्ट, मी नास्तिक का आहे, हे पुस्तक वाचा. इथं काय सांगितलं, हे ब्रीदवाक्य आहे कोणाचं? थॉमस पेन यांचं. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल युट्यूब वरती आपले व्हिडिओ आहे, हिस्ट्री बाय सचिन गोळीचा, तो नक्की बघा. येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. यानंतर जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन जर म्हटलं तर अमेरिकेच्या चलनावरती, डॉलरवरती हे आहे. आणि 1776चा यांचा जो जाहीरनामा होता, अर्थात स्वातंत्र्याचा जाहीरनामा, तो प्रकाशित झाला. एडमंड बर्ग यांच्याबद्दल काय असंच टाकलेलं ऑप्शन आहे तो. ठीक आहे, म्हणून मग आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती अशा पोस्टर्स मधून मी काही माहिती देत असतो. महात्मा फुले यांच्यावरती प्रभाव कोणाकोणाचा पडला होता? तर थॉमस पेन, राईट ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी. ठीक आहे, पुढं कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन अँड अँड ऑकेजनल लेटर ऑफ द फिमेल सेक्स. या एवढ्या गोष्टींचा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रभाव पडला होता. हे पोस्टर मी तुम्हाला आता म्हणजे युट्यूबला खाली पोस्ट करून देतो, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. हा एवढा मोठा प्रभाव पडला होता. अँड द लास्ट क्वेश्चन इज, निजाम हा शत्रू आहे आणि त्याची बाजू घेऊ नका, असे 27 नोव्हेंबर 1947 मध्ये नोव्हेंबरचं स्वातंत्र्योत्तर म्हटलेलं होतं. तर खालीलपैकी कोणी घोषित केलेलं होतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव यापैकी नाही. तर इथं सांगतो, दिनकरराव जवळकर हे सत्यशोधक, समाजाशी संबंधित होते, समर्थक होते. ठीक आहे, समर्थक होते. अर्थातच हे ब्राह्मणेतर चळवळीतील सर्वात खतरनाक आणि जहालवादी लेखक होते. देशाचा दुश्मन पुस्तक आहे माझ्याकडे, काही लोकांना दिलं होतं आता वाचायला क्लासमध्ये. तर हे ब्राह्मणेतर चळवळीचे आहेत, त्यांचा निजामाचा काही संबंध नाही. भास्करराव जाधव यांना प्रति शाहू महाराज असं म्हटलं जातं, प्रति शाहू महाराज. आणि कोल्हापूरचे दुसरे संस्थापक किंवा कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार म्हणून यांचा उल्लेख केला जातो. कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार म्हणून भास्करराव जाधव यांचा उल्लेख केला जातो. त्याचबरोबर दुष्काळ पडला, शाहू महाराज यांच्याबरोबर प्रत्येक वैचारिक, सामाजिक, आर्थिक, धार्मिक बाबतीमध्ये हे भास्करराव जाधव त्यांच्या सोबत असायचे. ठीक आहे, हे ब्राह्मणेतर चळवळ. अजून एक गंमत सांगतो की व्हॅलेंटाईन चिरोल यांनी अनरेस्ट इन इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाच्या प्रति मराठी ट्रान्सलेट केलं. शाहू महाराजांनी संस्थानामध्ये फुकट वाटून दिल्या, कारण टिळकाला असंतोषाचं जनक म्हटलं होतं. आणि व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी अण्णासाहेब लट्टे आणि भास्करराव जाधव लंडनला गेले होते 1919ला, म्हणून तर टिळक केस हारले होते. ठीक आहे, तर हे होते. यांचा काही संबंध संपला, हे तर संपलेलं आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा यांनी 1956च्या वेळी जेव्हा धर्मांतराची घोषणा 35 मध्ये केलेलीच होती ऑलरेडी, 1935 मध्ये येवला या ठिकाणी केली होती, त्याला मुक्तीभूमी असं म्हटलं जातं. तर त्यावेळी याच निजामाने यांना ऑफर दिली होती की आम्ही प्रत्येक माणसाला 1 कोटी रुपये देतो, तुम्ही आमच्या धर्मामध्ये या. याच्यासाठी तुम्हाला माझं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लेक्चर बघावं लागेल. त्याच्यात सांगितले डिटेल्स की धर्मांतराचा प्रवास कसा होता. आणि आंबेडकर असं सांगतात की बाबा रे, हे निजाम जे आहे तर हा शत्रू आहे आपला आणि याच्या बाजूने कोणी जाऊ नका. ठीक आहे, हे आंबेडकरांचं स्टेटमेंट होतं. आय होप तुम्हाला जे 10 प्रश्न आयोग विचारतोय, तर ह्या 10 प्रश्नांची अशा पद्धतीने प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला मी पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडून जर काही कमी असेल किंवा काही अपेक्षा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आवाज आणि ह्या सगळ्या गोष्टी मी दुरुस्तीचा नेहमी प्रयत्न करतोय. तुमच्या सर्व सूचनांचं मी नेहमी स्वागत करत असतो. आणि तशाच पद्धती, कारण का तर माझ्या चुका माझ्या लक्षात येत नाही. तुम्ही मित्र आणि मैत्रिणी ह्या सगळ्यांनी, भावी अधिकारी, तुम्ही सांगितले तर माझ्या चुका लक्षात येतील आणि या सगळ्या शिकवण्याबद्दलच्या किंवा डाटा किंवा
किंवा करेक्शन्स बद्दलच्या सगळ्या चुका मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही अभ्यासात कुठे कमी पडता कामा नये, कारण का तो तुम्ही फक्त तुम्हाला जबाबदार नाही, तो तुमच्या पाठीमागं कित्येक पिढ्या सुधारणार आहे जेव्हा तुम्ही अधिकारी होणार आहात. ठीक आहे. इतिहासाच्या बॅचेस बद्दल मी छोटासा फक्त 1 मिनिट घेतोय. हे डिस्टर्बन्सचा पार्ट आहे, परंतु हे सांगण्याशिवाय पर्याय नाही, कारण का आता हे बॅचेस आहेत हे कळालं तर पाहिजे तुम्हाला, नाही तर चांगला शिकवतो इथपर्यंतच आहे, पण याच्या बॅचेस पण आहेत हे आपल्याला माहिती आहे. तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर अशा गरजेच्या बॅचेस आहेत महत्वाच्या. बघा इथे वन डे रिव्हिजन बॅच आहे, अगदी 10-12 व्हिडिओ मध्ये ऑनलाईन बॅच आहे आणि पूर्ण इतिहास तुमचा कव्हर होतोय. महाराष्ट्र असेल, आधुनिक भारत असेल, समाज सुधारक असेल, 2 वेळा बघू शकता. 1 महिन्याची व्हॅलिडिटी आहे आणि फी फक्त 250 रुपये आहे. तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गोळी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. जर व्हिडिओ आवडला असेल, सगळे व्हिडिओ आवडले असेल तर टीचिंग मेथड इथं तिथं सेमच आहे, असं काही 19-20 केलेलं नाही, अगोदरही सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जर आवडलं तर घ्या, नाही आवडलं तर फायदा करून घ्या या व्हिडिओचा. ठीक आहे, कोणत्या युट्यूबचा फक्त. दुसरं इतिहासाच्या आपल्या ह्या सगळ्या बॅचेस आहेत, म्हणजे ऑप्शनल सहित बॅचेस, स्टेट बोर्ड वगैरे सगळ्या, आणि त्या सगळ्या बॅचेस मधून तुम्हाला इतिहास हा कशा पद्धतीने चांगला होईल आणि त्याचबरोबर तुमचे मार्क कसे येतील ते याच्यासाठी मी चांगला प्रयत्न करतोय. तुम्ही कुठे कमी पडता कामा नये, आणि जर कमी पडला तर दुसरा कोणीतरी अभ्यास करतो तो अधिकारी होऊन जातो. आता एक महत्वाचं वाक्य फेसबुक वरून मी घेतलं होतं, कॉपी पेस्ट केलं होतं. आपण लोक बोलत नाही, बोललं पाहिजे, कारण बोलल्या तर खूप साऱ्या समस्या सुटतात. आणि जर मला बोलायचं असेल तर हा नंबर आहे, सेव्ह करा आणि याच्यावरती बोलू शकता. अजून एक दुसरी महत्वाची सूचना, आता 2025 मध्ये ऑप्शनल पार्ट येतोय आणि मग हिस्ट्री ऑप्शनल जो आहे, तर हिस्ट्री ऑप्शनल साठी अशा प्रकारचे काही पीडीएफ, काही पेजेस मी बनवलेले आहेत. ह्या युपीएससीच्या धर्तीवरती बनवलेले आहेत. याच्यामध्ये काय लिहिलंय की तुम्ही वाचा, बघा पहिली लाईन, तुम्ही वाचा, तुम्ही लिहा आणि त्याच्यानंतर माझ्याकडून तुम्ही तपासून घ्या. आणि याच्यासाठी ह्या ही जी काय आहे पेज, तर याच्या पीडीएफ आहेत, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पीडीएफ पाठवू शकतो जर तुमची रिक्वायरमेंट असेल तर. आणि युपीएससीच्या बेसवरती हे पेज बनवलेलं आहे, ज्याचा फायदा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये 100% होणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी कसं राहायचंय याच्यासारखं, याचा ऍटिट्यूड कसला भारी आहे ना, याचा ऍटिट्यूड किती भारी, हे मेलं तर गवत खात नाही, तसं सोडायचं नाही. पास होईपर्यंत आपली स्पर्धा परीक्षा सोडायचं नाही. म्हणून नेहमी हॅपी राहा, नेहमी हेल्दी राहा. आणि आपलं युट्यूब चॅनल जे आहे तर याला लाईक करा, लेक्चर कसं वाटलं कमेंट करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा किंवा आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा. आणि जर या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर हे युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आलं लक्षात? मग लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये पण सांगा, आणि त्याचबरोबर अजून काय रिक्वायरमेंट असेल ते पण सांगा. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना कशासाठी, तर तुमची तब्येत ठीकठाक सांभाळण्यासाठी आणि तुम्हाला अधिकारी होण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.